श्री स्वामी समर्थ. आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते? तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. तुटकी फुटकी कशी का होईना. आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी आहे. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजेल असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही, किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात? तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर या गोष्टी कोणत्या? तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 1. पूजेला सुरुवात करण्यापूर्वीचे नियम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. 2. आसनाचा नियम. कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसू, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचं काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं. परंतु असं न करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला लागत असतात, आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घ्या. टीप: तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता. 3. देवांना अंघोळ घालण्याची योग्य पद्धत. यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा. आपण काय करतो, एक मोठं भांडं घेतो, एक मोठी कटोरी घेतो किंवा एक ताम्हण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. पण बरेच जण या पद्धतीने देवांची अंघोळ आटवून टाकतात, तर आपल्याला असं करायचं नाहीये. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता. तर आपल्याला देवांना अशी अंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाहीये. यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात. योग्य पद्धत. देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं, सर्व देव तुम्ही एका ताम्हणात किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे, ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या, ते भांडं घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे.
सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या. तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ती मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाहीये. देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत. आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नाहीत. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेली, खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत. फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहायची नसतात. आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहायची आहेत. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडून त्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्यालाही लागत असतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.